डॉक्टर शेखर आयरे गुरांवर मुंगसे आणि आजूबाजूच्या 4-5 गावांमध्ये उपचार करणारा एक तरुण डॉक्टर की त्या भागातल्या शेतकऱ्यांनी माहिती दिली तर तात्काळ धावून जायचा. अशा डॉक्टरांचं काल अपघातामध्ये त्या ठिकाणी दुःखद निधन झालं. आता सर्व कार्यकर्त्यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की ज्या गाडीने हे अपघात केलेला आहे त्या गाडीतली लोक व्यसन केलेली होती. त्यांनी 2 मोटरसायकलींना उडवलं. तिसरं MSCBच्या पोलला ती गाडी ठोकली गेली, त्याच्यामुळे पुढचे लोक पण वाचले. बरं, हा जो अपघात मी पण प्रत्यक्ष जागेवर जाऊन आलो. ह्या ज्या मोटरसायकल जात होत्या ह्या त्यांच्या नियमाप्रमाणे डाव्या हाताने चालणं त्याप्रमाणे त्या जात होत्या आणि समोरून येणारी गाडी ती रॉंग साईडला येऊन त्याने या मोटरसायकलवाल्यांना उडवलं. याच्यामध्ये एकाच डॉक्टर साहेबांचं दुःखद निधन झालंय. 3 जण जखमी झालेले आहेत. त्या डॉक्टरांची डेड बॉडी तर अर्ध्या तासानंतर कळालं की त्या गाडीच्या खाली ती डेड बॉडी आहे आणि त्याला काही फूट सरपटत आणलेलं. माझा मुद्दा एवढाच होता की तात्काळ विभागाने याचं नोंद घ्यायला पाहिजे. जो कोण दोषी असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे होती. रात्री 10:30 वाजता ही घटना झालेली. आता 4 वाजत आले. बरं, इथल्या पोलीस स्टेशनने जे कोण गाडीवाल्याने उडवलं त्या गाडीची काळजी घेतली. ती गाडी सुखरूप रात्री इथं आणून ठेवली. माझं म्हणणं की तेवढंच गंभीरपणे आता जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्याच्यातला एक ते तारा तुटलेल्या पोलला धडक दिली, तारा तुटल्या तर गावाने बाबा परत दुसरं काही अपघात घडू नये जर वीज चालू राहिली तर मग MSCBच्या कर्मचाऱ्यांना बोलून ते बंद करायला घेतलंय. तर त्याला पण एकाने चावा घेतला. ते गाव सांगत होतं की ते साऊंड कमी करा, तुमच्या गाडीतला DJ सारखा आवाज चालू आहे. त्यांनी काही फोटोग्राफ्स काही शूटिंग दाखवलेली आहे. त्या डॉक्टरचं गाडी खाली जी बॉडी अडकलेली ती लोकांनी गाडी उचलून त्यांची बॉडी काढली. बरं, जो गाडी चालवणारा होता त्याला इकडे दवाखान्यात आणलं, तिथून तो पळून गेला. त्याला पळवायला पण काही लोकांनी मदत केली असं पण ते लोक सांगत होते. माझं म्हणणं की गंभीर गोष्टींचा तात्काळ दखल घ्यायला पाहिजे, तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे. आज राज्यामध्ये इतर ठिकाणी अशा पद्धतीने ज्या घटना झालेल्या आहेत मग ते पाहिल्याच्या नंतर तर आणखी संवेदनशील पद्धतीने आपण अशा विषयांवर तात्काळ जे काही असेल, कालच जर अटक झाली असेल, जे कोण असेल त्यांचं तपासणी झाली असती, जी वस्तुस्थिती आहे ती समोर आली असती. 12 तासापेक्षा जास्त काळ उलटला, अद्याप देखील आरोपी अटक नाहीत. आपण येऊन बसणार, काय पुढची कारवाई असणार? नाही, मला वाटतं की मी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे, त्यांना घटनेचं गांभीर्य सांगितलेलं आहे. आणखी दुःखद गोष्ट ही आहे की स्थानिक पोलीस स्टेशनने वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण याबाबत माहिती दिलेली नाही. मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की हा सगळा गंभीर प्रकार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आम्ही आणून देऊ आणि काही गोष्टींमध्ये आपण संवेदनशीलपणे राहायला पाहिजे असं स्पष्टपणे त्यांना सूचना दिलेली आहे. काळ्या रंगाची स्कॉर्पिओची खूप चर्चा आहे का? काय कोणाची गाडी असेल काही माहिती?
पोलीस विभाग याचा तपास करेल आणि जे कोण असेल, पुरावे असतील, तिथं जागेवर जे काही वस्तुस्थिती असेल त्याप्रमाणे चौकशी होईल, कठोर कारवाई होईल. पण काहीतरी वरद असता असल्याशिवाय 24-12 तास उलटली तरी कारवाई झाली नाही असं वाटतं. नाही, मी असं काय बोलत नाही. मी बोलतो की आपण संवेदनशील वागलं पाहिजे. कारण मी आता जेव्हा डॉक्टर साहेबांच्या घरी गेलो तर त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या अतिशय तीव्र प्रतिक्रिया होत्या. मी त्या पेशंट्सला भेटायला गेलो आणि काही गोष्टींमध्ये संवेदनशील आपण असलंच पाहिजे. जर एवढी गंभीर घटना होते तर तात्काळ चौकशी करणं, जे कोण दोषी असतील त्याच्यावर तात्काळ कारवाई करणं हे अपेक्षित आहे ना. नाही तर एवढी लोक इकडे जमली असती का? कारवाई पोलिसांकडनं तुझ्यामुळे झाला असं वाटतं. मला वाटतं की सायंकाळपर्यंत आपल्याला कारवाई अपेक्षित आहे. काल नेमकं काय प्रकार झाला आणि ते मला काल उपसरपंचांचा फोन आला, श्रीकांत शेवाळे म्हणून आमच्या गावाचे, की त्यांनी सांगितलं की असा ॲक्सिडेंट झालेला आहे, तर ती लाईन त्वरित बंद करा. तर मग मी तिथं फोनही केला, ती लाईट त्वरित बंद केली. तर संबंधित आमचे काही कर्मचारी आउटसोर्स कर्मचारी त्यांना बोलवलं. तर तिथे गेलो असता ॲक्सिडेंट खूप गंभीर प्रकारे झालेला होता. तर मी त्यांना त्या तारेपासून बाजूला होण्याचं सांगत होतो की बाजूला व्हा, बाजूला. पण त्यांची दादागिरी इतकी होती सर की खूपच आम्हाला धक्काबुक्की केलेली आहे. आणि अक्षरशः मी त्यांना बाजूला घेऊन जात असताना त्यांनी मला चावा घेतला. ते गावच्या लोकांनी, मी काही गोष्टी सांगू शकत नाही, काही प्रायव्हेट पार्टला त्यांनी ते दाबून चेपून आणि ते काढलेलं आहे माझा. नाही तर माझा जखम खूप मोठ्या प्रमाणे राहिली असते. त्याच्यानंतर ते बघितल्यानंतर माझे आत्या भाऊ व माझे चुलत बंधू यांनी बघितल्यानंतर ती जखम बघितल्यानंतर त्वरित मला प्राथमिक उपचारासाठी सिव्हिलला घेऊन गेलो. काही लक्षात आलं कोणाची गाडी नाही सर, लोक होते गाडीत मी माझ्या आउटसोर्स कर्मचारीच्या म्हणण्यानुसार त्याच्यावर पहिले मी पोहोचण्या अगोदर तो पोहोचलेला होता, तेव्हा त्याच्यावर दादागिरी खूप झाली. तो बोलला की 3 ते 4 लोक होते बुवा असं. आणि गाडी व्हाईट कलरची XUV गाडी होती. आणि मग तिथं ते बघितल्यानंतर ते त्यांनी जरा चाव वगैरे घेतला. त्याच्यानंतर माझे आत्या भाऊ त्यांनी लगेच मला प्राथमिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात मला नेलं. त्यांना घ्यायला काही एक काळ्या रंगाची काही गाडी वगैरे नाही, मी तेव्हा सिव्हिल हॉस्पिटलला होतो आणि मी जेव्हा TTचं इंजेक्शन घेतलं आणि तेव्हाच मग बाहेर आलो तर ते डॉक्टर शेखर म्हणून ते ॲम्ब्युलन्समध्ये बाहेरच होते आणि चेकअपसाठी ते डॉक्टर मला TTचं इंजेक्शन देऊन आणि ते त्यांना चेकअप करण्यासाठी आले. अपघात झाला, आपण काय पाहिलं, नेमकं काय घडलं? ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या जागेवर आम्ही पोचलो तेव्हा 1-2 पेशंट काढून ॲम्ब्युलन्समध्ये टाकले गेले होते. आम्ही आजूबाजूला परिस्थिती पाहिली, परिस्थिती खूपच गंभीर होती. एक व्हाईट रंगाची XUV 500 2 मोटरसायकली उडवून रस्त्याच्या कडेला खाली उतरून गेलेली होती आणि त्या गाडीखाली डॉक्टर शेखर सूर्यवंशी मुंगशाचे हे त्या गाडीखाली दाबलेले होते. नंतर काय झालं? हे सगळं घडलेलं असताना तिथे ड्रायव्हर आणि ड्रायव्हर सोबत 2 माणसं आणि अजून 2 माणसं जे साईडला पळून गेले होते, त्या 2 लोकांना एक काळ्या रंगाची गाडी घ्यायला आली. ती गाडी मी स्वतः पाहिली लाईव्ह. स्कॉर्पिओ गाडी होती आणि त्या गाडीतनं एक व्हाईट शर्ट घातलेला ड्रायव्हर उतरला. त्याला आम्ही थांबवण्याचा प्रयत्न पण केला की एवढं घडलेलं आहे, आधी या लोकांना मदत करा, मग तुम्ही जा दवाखान्यात जा. पण त्यांनी डायरेक्ट आम्हाला असं उत्तर दिलं की आम्ही कोण आहे, आम्हाला ओळखत नाही, तुम्ही बघून घेऊ. अशी खूप मोठी दादागिरी केली त्यांनी. नाव तर नाही सांगू शकत कारण अंधार होता. गाडीवरती डाव्या साईडला देवाज नाव होतं. काळ्या रंगाची गाडी, देवाज, व्हाईट कलर मध्ये देवाज नाव होतं. कोणाचं नाव एखाद्याचं कोण तुम्हाला बोलत होते किंवा तिथे काय आडवे झाले? नाही, एवढं तर काय ते बोलले नाही, पण आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला. काळ्या रंगाची गाडी होती. फोन होतं काय? नाही, नंबर पण नाही बघू शकत कारण की एवढी धावपळ होती. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केले, ते थांबले नाही, ते पळून गेले. मग आम्ही ते पेशंट उचलायला लागलो. गाडी खाली जे डॉक्टर सूर्यवंशी होते ना, त्यांना काढायला सुरुवात केली. मग सर का मागे सर.
सांगतो तेवढंच करायचं होतं. बस तिथपर्यंतच राहू आपण, मध्ये काही काम नाही. पदाधिकारी आणि ते चावलेलं कोणाला आहेत हे का बंधू आहे खूप महाग झालं. कर्मचारी लाईन बंद त्यांना म्हटलं बाजूला लाईन चालू आहे तरी डायरेक्ट असं चावून घेतलं. एक अक्षरशः तुम्हाला सांगू नाही शकत. ती गोष्ट केली तेव्हा ते सोडलेलं आहे. हो सर या आणि त्याच्याबरोबर आहे ना बाबा अजून 2-3 पोरं होते त्यांना नावाची ॲडिशनल SP साहेबांना आले बोलवलेलं साहेब आहे. बाहेर आले आले बोलो. एक मिनिट हो काय सगळ्यांनी जरा मोबाईल काल 10:15 10:30च्या सुमारास डॉक्टर शेखर आयरे आपल्या मुंगसे गावाचं गुरांचे डॉक्टर आहेत. ते काही त्याचे मित्र कोण ॲडमिट होते त्यांना बघून त्याच्या गावी ते परत चालले होते. त्याच्यासोबत एक निलेश जाधव हे 2 मोटरसायकलवर परत जात होते. एका गाडीने त्यांना उडवलं. तदनंतर त्याच गाडीने टेहऱ्याचं दुसरे मोटरसायकलवर सुदाम मधुकर शेवाळे, दत्तात्रय जिभाऊ शेवाळे या दुसऱ्या मोटरसायकलीला त्याच गाडीने उडवलं. तदनंतर त्या गाडीने MSCBच्या पोलला पण उडवलं. त्या पोलचं परिस्थिती तुम्ही बघून या. मग कदाचित त्यावेळेस काही लाईट गेलेली होती. मग गावातल्या लोकांनी संबंधित वायरमनला ते बघ बाबा काय लाईट गेलेली आहे ते बघायला वायरमनला पाठवलं. तर म्हणजे तेव्हा नुकताच तो ॲक्सिडेंट तिथं झालेला होता. तर ते लाईट बंद करणं, कारण ते रस्त्यावरच तारा पडलेले आहेत, ते बंद करायला गेलेला. नाहीतर करंट सुरू झालं तर आणखी काही घटना घडतील. त्या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात साऊंड चालू होता. हा, आणि मग त्याने ते सांगितले की ते बंद करा, ते हे करा. तर त्या गाडीतले जे कोण होते त्याने त्याच्या हाताला चावा घेतला. त्याने कसं तरी त्याने हे करून ते चावा सोडला. डॉक्टर शेखर आयरे, मी आता मुंगशाला गेलो होतो, त्या परिसरामध्ये कोणाच्याही शेतावर काही गुरं जनावर आजारी पडलं, फोन केला की ते सेवा द्यायचे. त्या संपूर्ण 4-5 गावांमध्ये त्यांच्या या दुःखद घटनेची हळहळ व्यक्त केली जाते. आता याच्यातले 2 जण तर काही गंभीर झाले, तर ते नाशिकला शिफ्ट झालेले आहेत. डॉक्टर शेखर आयरेंचं दुःखद निधन झालंय. काही हॉस्पिटलला आहे तर तिकडे मी बघून आलो त्यांना. माझं म्हणणं असं आहे की रात्री 10-10:30ची जे काही घटना आहे, तदनंतर
आपलं डिपार्टमेंट त्याचं गाडी सेफ राहावी म्हणून घेऊन येत आहोत. हा, सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की ते सगळी लोक त्यांना काहीच कळत नव्हतं, पूर्ण नशेमध्ये होते, गाडीतला मोठा साऊंड चालू होता, असं त्या लोकांचं म्हणणं आहे. मग एवढं गंभीर परिस्थिती असताना आपण जे काही तात्काळ त्याचा शोध घेणं, ज्याचं कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे ना. मला लाईट बंद करण्यासाठी गेलो तर सांगायला लागलो साऊंडबद्दल त्याच्याबद्दल, तर त्यांनी आवेरांची भाषा दादागिरीबद्दल खूप दिसली, तर मी त्यांना दारीपासून बाजूला करायला गेलो. माझी माहिती आणखी अशी आहे की पेशंटच्या हॉस्पिटलला ऍडमिट केले, तिथे पण जाऊन दादागिरी केली गेली, बरोबर ना. त्याचं कोण काय चाललेलं आहे? बोलायला नसेल ठोकला ना तर मला बाहेर निघाला ना, त्याला मी सांगितलं बाबा तू थांब आता, तो म्हणजे तुझ्याने जेवण करून गेले. मी वायरमॅनांना फोन लावला, लाईट बंद केली, माझ्या तुला भावाला गाडी घेऊन बोलवलं, तिघं पेशंट आमच्या गाडीत टाकले आणि मालेगावला आलो. पण मग त्याने हा डॉक्टर जे आहे ना, हा डॉक्टर शेखर आहिरे, ते काहीतरी जीन्सची पॅन्ट शूज काहीतरी दिसला गाडीच्या खाली, आणि अर्ध्या तासाच्या नंतर कळालं की अरे आणखी एक आहे इकडे. नंतर मग ते मुक्षाचं ॲम्ब्युलन्स आली आणि मग त्याला गाडीच्या खाली साहेब त्या डॉक्टरला 300-400 फूट त्याने गाडी समोरून लागलेली बरोबर आणलंय. आणि एवढी गंभीर परिस्थिती असताना तिथे काळ्या रंगाची स्कॉर्पिओ येते आणि ते दादागिरी करून त्या लोकांना घेऊन जातात, 2 लोकांना. डिपार्टमेंटला आमची विनंती राहिली यांना त्याच जागेवरती ते काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आली आणि ते डायरेक्ट दादागिरी करत होते. आम्ही तो नाही, आम्हाला ओळखलं नाही तुम्ही, आम्ही पाहून घेऊ, अशी दादागिरी करून त्या लोकांना घेऊन गेले. साहेब, गंभीर विषय आहे. मला अपेक्षित होतं की विभागाने कानावर आल्याच्या नंतर सुमोटो तात्काळ कारवाई झाली पाहिजे होते. एकूण 4 लोक आहेत त्या गाडीत, 4 लोक होते. आणखी कोणती आता नवीन जे सांगतो आहे, हा, कोण गाडी आली, कोण आणखी दादागिरी करतो, पेशंट जिथे ऍडमिट आहेत. बरं, आता हे जात आहेत मालेगावकडून टेहरे आणि मुंगशाला, ती गाडी मालेगावकडे येते. ऍक्सिडेंट झालेला स्पॉट जो पोल तोडलेला आहे तो डाव्या बाजूचा आहे. म्हणजे इकडे येणारी गाडी तिकडे जाऊन यांना उडवते आहे. त्या डॉक्टरला सरपटत आणते आहे. अर्ध्या तासाच्या नंतर तो डॉक्टर तिकडे दिसून येतो आहे. जर त्याने बोलला नसतं ठोकला, अजून 2-3 लोक गाडी रस्त्यात किती लोकांना सिमेंटच्या पोलचे 3 तुकडे झाले साहेब. गाडीचा स्पीड लक्षात होतं, गाडीचा स्पीड पण 80च्या प्लस होता. रस्त्याने हॉर्नवरती हात ठेवला ना, तो सुद्धा काढत नव्हता. तो सिमेंटच्या पोलमध्ये मध्ये तार असतो, तो तार सुद्धा तुकडे दवाखान्यातून केलं. ते म्हणले की त्याच्यावरती इंजुरी झाली होती, त्यांना हॉस्पिटलचं टाकलं ॲम्ब्युलन्स. बरं, हे सगळं प्रकार झाल्याच्या नंतर मी इथले जे PI आहेत त्यांना बोलून याचं गांभीर्य सांगितलं आणि बोललो की जर कोण दोषी असेल चौकशी करा, कारवाई करा. गंभीर घटना आहे. खूप लोकांच्या मनामध्ये तीव्र भावना आहेत. मला आता परत आणखी असं कळालं की नाही, तुम्ही 2च नाव सांगा, त्या गाडीत 2च जण होते असं सांगा. म्हणजे काय, कोण गेलं होतं पंचनामा करायला, स्टेटमेंट घ्यायला कोण गेलं होतं?
जो ड्रायव्हर आहे ना तो पण सिव्हिलला ऍडमिट झाला होता. सिव्हिलला याला दवाखान्यात घेऊन जावं म्हणून त्याला आम्ही अँब्युलन्स मध्ये टाकलं. अँब्युलन्स मध्ये टाकल्यानंतर त्याने दादागिरी सुरू केली. त्या ड्रायव्हरला पण दावा घेत होता. तुमचा ड्रायव्हर पर्याच्या समोर त्याला उतरवल्याबरोबर मध्ये गेला. मध्ये पण दादागिरी करून गाडीवर घ्यायला तुम्ही गेले होते. पहिले माझी मागणी राहील यांना निलंबित करा. त्या गाडीमध्ये जर 4 लोक होते असं ती लोक सांगताय. तुम्ही सांगता नाही नाही 2च सांगा. मी ज्यावेळेस जखमीचा जबाब घेतला, जखमी सांगितलं तसा स्टेटमेंट मी घेऊन टाकलं. जखमी जी वस्तुस्थिती असेल ते सांगेल. हो ते तसेच तुम्ही घेतले. पण गाडी अरे एक डेड बॉडी स्लिप झाली होती का? नाही ते मला नाही सांगितलं सर. तुम्ही हा पण प्रश्न केला, मी ऐकलं तिथे की तुमची गाडी स्लिप झाली होती ना नाही, म्हणजे बोलले का नाही? हा पण प्रश्न ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही स्लिप विचारताय म्हणजे काय विषय? पहिले यांना निलंबित करा. विचारलं स्लिप विचारलं का नाही तुम्ही? समोरच्या गाडीने ठोकलं, नंतर मग मी पुढे जबाब घेत स्लिप झाली. हे जात आहेत मालेगावातनं डेरे मुंगशाला. तुम्ही स्पॉटवर गेले? मी नाही घेतलं. मग जाऊन या ना. थोडी तसदी घ्या. मला अचानक सांगितलं मी थोडीशी तसदी घ्या. तिथे जा. कुठे घडलेलं आहे, कोणतं वाहन कोणत्या दिशेने येत होतं, तसं घेतलं नाही मला. कोणत्या बाजूने चालायचं असतं. डाव्या बाजूने चालायचं असतं ना. मग हे मालेगावातनं डाव्या बाजूने जात असताना उजव्या बाजूने डाव्या बाजूने येणारी गाडी उजव्यावाल्यांना त्यांच्या जागेवर उडवते आहे. तसं घेतलं नाही सर. मग स्लिप कसं काय होते गाडी? बाबा फोनवर पंचनामा घेतलाय. अगोदर फोनवरच पंचनामा घेतलाय. फोनवर घेतलाय. हो वाटवरती तिथं रात्री पोलीस लोक गाडी उचलायला पोलीस गाडी आली. ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला फोन करून गाडीची एवढी काळजी आहे की गाडी उचलण्याच्यासाठी पोलीस अर्ध्या तासात त्यांना शक्ती लावून येतात. आपले रात्री 3 लोक स्पॉटवर गेले होते. त्यामध्ये आणि सोबत 2 लोक गेले होते. पहिल्यांदा 3 वर्ष गेला. सरांनी सांगितलं सिच्युएशन होती. बाकी लोकांनी ती गाडी उचलली. ते डॉक्टर होते. डॉक्टरांच्या ॲम्ब्युलन्समध्ये टाकले. 3 वर्षाला माहीत होतं की ॲम्ब्युलन्समध्ये ड्रायव्हर पण त्याच्यामध्ये आहे. बरोबर होतं ड्रायव्हर ॲम्ब्युलन्समध्ये टाकला होता. तो तसाच पुढे गेला तो पळून गेला. पण त्याला अंदाज होता की हा ड्रायव्हर पण आहे. मग तिथं मॉब वगैरे होता तो. ती गाडी जास्त चालू होती. अरे बॉम्ब मध्ये चावत होता ना. कोण चावलं? 4 लोकांना ड्रायव्हर चावला आणि सिव्हिल मधून तो फरार झाला. सर साहेब म्हणतात 2च माणसं होतं. असं जो जखमी आहे त्याला कसं काय माणसं मोजता येते. मी लाईव्ह होतो. 4 जण होते. 4 व्यापारी